नमस्ते. सुनीता योगिझम योग संस्था संस्थापिका. यावर्षी आपण 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत आणि या दिनानिमित्त जो संदेश देण्यात आलेला आहे तो म्हणजे योग फॉर वुमन एम्पॉवरमेंट. गेली 30 वर्ष मी योगाचं अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही क्षेत्रात काम करत आहे आणि हे काम करत असताना योगाच्या परिवर्तनशील शास्त्राचा आणि त्याच्या शक्तीचा मी एक सुंदर अनुभव देखील घेतलेला आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक पातळीवरची आसनं नसून तर ती शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारी एक सुंदर कलाकृती आहे आणि ह्या कलाकृतीचा आविष्कार योगाच्या अध्ययनाने आपण अतिशय सुंदर प्रकारे घेऊ शकतो. योगाने आत्मशोध आणि आध्यात्मिक विकास सुंदर घडवून आणता येतो. त्याचप्रमाणे आजची स्त्री एक माता, एक व्यावसायिक पातळीवर एक केअरटेकर आणि ह्या सर्व भूमिका निभावताना तिला अनेक ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा योगाने चांगल्या प्रकारे निर्माण करता येते. योगाचा परिणाम भावनिकतेवर खूप चांगला होतो. आपल्या सजगता आणि संवेदनशीलता वाढते. त्याचप्रमाणे आपण कोणाशीही अतिशय आत्मीयतेने कनेक्ट होतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्याच्या पूर्ण समरूप होऊन त्याच्या ठिकाणी राहून विचार करणं आणि त्यानुसार त्याची दुःख जाणून घेणं किंवा त्याच्या काही भावना संवेदना जाणून घेणं हे आपल्याला योगातला हा भावनिक जो परिणाम मिळतो त्याच्यातून चांगल्या प्रकारे मिळू शकतं. योगातल्या प्रक्रिया आपण बघूया. वीरभद्रासन हे अतिशय महत्वाचं आसन आहे. त्याला वॉरियर पोज असं देखील म्हणतात. या आसनाच्या अभ्यासाने आंतरिक शक्ती दृश्य स्वरूपात आपल्याला दिसायला मदत होते. त्याचप्रमाणे साहस आणि धैर्य वाढतं. त्याचप्रमाणे स्थिरता देखील जी एका योद्ध्याला आवश्यक आहे ती आपल्याला हे आसन प्रदान करतं. त्याच्यानंतर उत्कट कोणासन हे एक आसन आहे. त्याला गॉडेस पोज असं म्हटलं जातं. नावाप्रमाणे देवीची शक्ती ही ह्या आसनाच्या अभ्यासाने स्त्री अनुभवू शकते. आपल्या आंतरिक जाणीवा, आंतरिक शक्ती इतक्या आहेत की त्यांच्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष झालेलं असतं बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळताना. परंतु जेव्हा ह्या आसनांचा अभ्यास करतो तेव्हा या आंतरिक शक्तींचा विकास होतो आणि आपल्यातले जे दिव्य असे गुण आहेत हे आपल्याला अनुभवता येतात. तिसरं आसन आहे ते म्हणजे उष्ट्रासन, कॅमल पोज. कॅमल पोज ही चेस्ट ओपनिंग पोज आहे. त्याच्यामुळे एक निधड्या छातीने एखाद्या आव्हानाला आपण जसं पेलतो किंवा त्याला सामोरं जातो तेवढी निर्भयता, तेवढी साहस हे त्या स्त्रीमध्ये येऊ शकतं. महिलांना एक मानसिक स्थिरता मिळवून देणारी अजून एक योगासनातली पोज आहे ती म्हणजे वृक्षासन, ट्री पोज. ट्री पोज हे तसं बघायला गेलं तर उभं राहून एका पायावर बॅलन्स करायचं आहे. त्याच्यामुळे मानसिक स्थिरता या आसनामुळे नसेल तर ती वाढेल आणि जी असेल त्यांची अजून वृद्धिंगत होऊ शकते. अशा प्रकारे हे बॅलन्स साधणारं नुसतं शारीरिक पातळीवर नाही तर मानसिक, आत्मिक सगळ्या पातळीवरती आपल्याला स्थैर्य आणि स्थिरता देणारं हे एक आसन आहे. आता ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत ध्यान आणि प्राणायाम. प्राणायामात अनुलोम विलोम हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. हा सर्व प्राणायामांचा खरा बेस आहे. अनुलोम विलोम प्राणायामात डावा आणि उजवा या दोन्ही मेंदूंमध्ये समत्व साधण्याची सुंदर कला आहे. गीतेत म्हटलेलंच आहे. 2रा अध्याय 48वा श्लोक आहे. त्यात अर्जुनाला कृष्णांनी सांगताना सांगितले की योगाने तुला काय मिळणार आहे तर योगातून तुला समत्व प्राप्त होणार आहे. समत्व योग उच्यते असा उल्लेख आहे तिथे की योगाने सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन समत्वाचा होईल. आता आपण आसनं, प्राणायाम ह्याच्या संदर्भात बघितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला एक ग्रेसफुलनेस हवा असेल तर त्याला मेडिटेशनची जोड देणं अतिशय उपयुक्त ठरतं. माइंडफुल मेडिटेशन हे जे आहे हे त्या क्षणात तुम्ही राहणं हे खूप गरजेचं आहे. अर्थात मेडिटेशनचा अर्थच आहे की त्या क्षणात असणं, त्या क्षणाचा साक्षीभाव अनुभवणं. तर हे महत्वाचं काम ह्या माइंडफुलनेस मेडिटेशन मध्ये चांगल्या प्रकारे होतं. अशा प्रकारे ह्या योगातल्या सगळ्या प्रक्रिया महिलांची आंतरिक शक्ती वाढवून
त्यांना चांचल्य कमी करून त्यांना मानसिक स्थैर्य प्रदान करून देणाऱ्या असल्यामुळे आज संपूर्ण जगाचंच लक्ष ह्या योगाच्या सगळ्या प्रक्रियांकडे लागलेलं आहे. योग ही प्रक्रिया जागतिक होऊन बसलेली आहे. योगाद्वारे शक्ती, शांतता आणि समतोलता यांचा आपल्या जीवनात अंगीकार करून ह्या योग ज्ञानाचा दिवा आपण घरोघरी लावावा हीच विनंती. नमस्ते.